नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी पकवाज वादक सागर दशरथ पदारे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या सागर पदारे पकवाज ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवर एक सिरीज चालू आहे. या सिरीज मध्ये आपण 30 दिवसांमध्ये भजनाची तयारी करून घेत आहोत. तर या सिरीज मधील 2 भाग तुम्ही मागे पाहिले देखील आहेत. पहिल्या भागामध्ये आपण अभंग कसा वाजवायचा ओव्हरऑल सर्व गोष्टी पाहिल्यात. अभंगाच्या सुरुवातीपासून तर अभंगाचा एंड पर्यंत ओव्हरऑल म्हणजे काय काय गोष्टी लागतात, कुठले बोल लागतात, कुठले ताल लागतात, ओव्हरऑल सर्व गोष्टी पाहिल्यात. त्याच्यानंतर दुसऱ्या पार्ट मध्ये आपण थापेने वाजण्या लग्या पाहिल्या आहेत. आपण आपल्या चॅनलवर चाटेने वाजण्या लग्यांचे व्हिडिओ टाकले होत्या, परंतु आपण या सिरीज मध्ये नवीन प्रकारच्या थापेने वाजण्या लग्या पाहिल्या आहेत. या दोन्ही व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व आज आपण या सिरीज मध्ये तिसऱ्या भागामध्ये आलो आहोत. या भागामध्ये आपण मुकडा हा प्रकार संपूर्णपणे जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असेल त्याने कृपा करून चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये मला तुमचा प्रतिसाद कळवा. तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना आजच्या व्हिडिओतील विषय समजलाच असेल की आज आपण मुकड्या या विषयावर संपूर्ण अभ्यास करणार आहोत. म्हणजे सुरुवातीला मुकडा म्हणजे काय ही तुम्हाला गोष्ट मी समजून देतो. म्हणजे मुकड्याची व्याख्या सांगणार आहे, त्यानंतर मुकड्यातील बोल सांगणार आहे, व त्यानंतर मुकड्याची बोल रचना, त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस व त्याचा वापर, ओव्हरऑल सर्व गोष्टी मी पुढे सांगणार आहे. सुरुवातीला मी मुकड्याची तुम्हाला व्याख्या सांगतो, म्हणजे तुम्हाला मुकडा हा प्रकार संपूर्णपणे क्लिअर होईल. मुकड्याची व्याख्या अशी आहे की समेपासून किंवा समेनंतर सुरू होऊन पुन्हा समेवर येऊन पडणाऱ्या आकर्षक बोलास मुकडा असे म्हणतात. समजलं का? समेपासून किंवा समेनंतर सुरू होऊन पुन्हा समेवर येऊन पडणाऱ्या आकर्षक बोलास मुकडा असे म्हणतात. ओके, ही मुकड्याची व्याख्या आहे. जी मुलं परीक्षेची तयारी करतात त्यांना परीक्षेमध्ये ही व्याख्या विचारली जाते. ओके, ही झाली व्याख्या. आता याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला मुकड्या हे कॉन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल व आपण पुढे मुकड्यातील बोलांना सुरुवात करूया. मुकड्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. भजनी व्याख्यामध्ये मुकडा कसा वाजतो बघा. अशा प्रकारे मुकड्याचा वापर भजनी टॅकात केला जातो व अशा प्रकारच्या रचनेत मुकडा असे म्हणतात. समजलं? मी तुम्हाला मागाशी सांगितलं की समेपासून किंवा समेनंतर सुरू होऊन पुन्हा समेवर येणाऱ्या आकर्षक बोलास मुकडा असे म्हणतात. तर मुकड्याची व्याख्या क्लिअर झाली, मुकड्याचं उदाहरण देखील पाहिला. तर आजच्या मुकड्यातील बोलांना आपण सुरुवात करूया. आज आपण 8 मात्र्याचा मुकडा शिकणार आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला एक एक मात्रा क्लिअर करतो, त्याच्यानंतर एकत्रित मात्रा करून एकत्रित बोल रचना सांगतो व त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस व त्याचा वापर पुढे सांगतो. ओके, तर पहिल्या मात्रेतील बोल असे आहेत. कत तीट. पहिली मात्रा. कत तीट वाजवताना बोलताना कत तीट बोलायचा, परंतु वाजवताना क तीट बोलायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. कत तीट आपण बोललो तर वाजवताना क तीट वाजवायचा. क तीट बघा, दुंबुड खाली क दाबायचा. क क क वाजवताना क वाजवायचा, बोलताना कत बोलायचा. क क व इकडे शायपुड तीट तीट क तीट क तीट. परंतु बोलताना काय बोललो मी तुम्हाला? क तीट क तीट क तीट क तीट क तीट क तीट क तीट. क तीट क्लिअर झाला. मी तुम्हाला माझ्याकडून होईल तेवढं सोप्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करतो. तरी कुणाला अडचण असेल किंवा काही समजत नसेल तर मला पर्सनली मेसेज करा. माझी इंस्टाग्राम आयडी बकवास प्लेयर सागर पदारे अशी आहे. तर कुणाला काही अडचण असेल तर मला नक्की इंस्टाग्रामला पर्सनली डीएम करा किंवा मला कमेंट मध्ये नक्की देखील कळवा. ओके, तर पहिली मात्रा कत तीट कत तीट. बोलताना कत बोलायचा आणि वाजवताना क वाजवायचा. ओके, कत तीट कत तीट. पहिली मात्रा क्लिअर झाली. दुसरी मात्रा धिट तीट धिट तीट. आता धिट तीट कसा वाजवायचा मी सविस्तरपणे सांगतो. धिट तीट धिट तीट. धी वाजवताना धुंपुड्यावर ग ग ग व शायपुड्यावर ती ती धी धी धी. ग व धी एकत्रित वाजून धी वाजतो. धी 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 धी. समजला? आता धिट धिट तीट धिट तीट धिट तीट धिट तीट. दुसरी मात्रा समजली? तर मित्रांनो, 2 मात्रा क्लिअर झाल्या. तिसरी मात्रा कर्ता गती कर्ता गती कर्ता गती.
बघा, इकडे क क क, इकडे ता ता गदी गदा गदी गदा गदी. तिसरी मात्रा समजली. मुकडा अत्यंत सोपा आहे, परंतु थोडे बोल रचना किचकट आहे, त्यामुळे व्हिडिओ पुढे बघा. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने करून सांगणार व त्याची प्रॅक्टिसही सोप्या पद्धतीने सांगणार आहे. गदा गदी गदा गदी. 3 मात्रा झाल्या. पहिली मात्रा ओके, 1 2 3 मात्रा क्लिअर. आता चौथी मात्रा गणधा 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 गणधा. गणधा कसा वाजवायचा? ग खालचा ग ग ग ग ग ग ग ग न न न न न गणधा गणधा धा गणधा. चौथी मात्रा समजली, गणधा. 4 मात्रा क्लिअर. आता आपण 5वी मात्रा बघूया. 5वी मात्रा मोठी आहे, म्हणजे भरपूर बोल एकाच मात्रेमध्ये आहेत. बघा कसे, तिट्टकता गदी गण, तिट्टकता गदी गण, हे सर्व बोल एकाच मात्रेमध्ये आहेत. ओके, तिट्टकता गदी गण समजलं तुम्हाला? इकडे तिट्ट, इकडे कथा व इकडे समजलं तुम्हाला? हे सर्व बोल एका मात्रेमध्ये वाजवायचे आहेत. सुरुवातीला एक एक मात्रा समजून घ्या व त्याच्यानंतर याची वजन व याची लय खूप वेगळी आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके, याची बोल रचना आपण पुढे पाहणार आहोत, पण सुरुवातीला एक एक मात्रा क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला मुकडा वाजवायला सोपं जाईल. समजली 5वी मात्रा. 5 मात्रा क्लिअर झाल्या. पाहिजे तर तुम्ही बोल लिहून सुद्धा घेऊ शकता. पहिली मात्रा आपण कत तिट, दुसरी मात्रा दिट तिट, तिसरी मात्रा कथा गदी, चौथी मात्रा गणधा, 5वी मात्रा तिट कथा गदी गण. ओके, 5 मात्रा क्लिअर. 6वी मात्रा धा तिट कथा, धा तिट कथा, धा तिट कथा, धा तिट कथा, धा तिट कथा. ओके, धा तिट कथा, धा तिट व इकडे कथा, धा तिट कथा, धा तिट कथा. 6वी मात्रा समजली. 5 मात्रा क्लिअर व 6वी मात्रा क्लिअर. मी तुम्हाला माझ्याकडून होईल तेवढं सोप्या पद्धतीत सांगतोय व तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. ओके, मी तुम्हाला बेसिक बोल का नाही सांगत आहे, कारण की आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये बेसिक बोल समजून झाले, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट बोल सांगतोय. ओके, तरी कोणाला समजत नसेल तर मला नक्की विचारा. 6वी मात्रा. 7वी मात्रा गदी गणधा, गदी गणधा, गदी गणधा, गदी गणधा, गदी गणधा. इकडे वरती ग ग, इकडे दी गणधा, गदी गणधा. 7वी मात्रा. आता 8वी मात्रा ज्याप्रमाणे 5वी मात्रा वाजवली सेम तशीच 8वी मात्रा आहे. एक एक बोल तुम्हाला समजला. या झाल्या 8 मात्रा. आता ह्या 8 मात्रा एकत्रित कशा वाचतील बघा. काय व शेवटचा धा समेवर येईल. तुम्हाला मी मगाशी मुकड्याची व्याख्या सांगितली की समेपासून किंवा समेनंतर सुरू होऊन पुन्हा समेवर येऊन पडणाऱ्या आकर्षण बोलाच मुकडा असे म्हणतात. ओके, तुम्ही पाहिलं ना? काय शेवटला न वाजवत धा न वाजवता आपण धा समेवर घ्यायचे. ओके, 8 मात्रेचा मुकडा. 8 मात्रे व्यवस्थित पाठांतर करून घ्या. एक एक पाठांतर करा, त्याच्यानंतर एकत्रित करा, बोल रचना व्यवस्थित बोला, त्याच्यानंतर टाळीवर बसवा. कसे? तिट दिट तिट कथा गदी गणधा, तिट कथा गदी गणधा, तिट कथा गदी गणधा, तिट कथा गदी गण. ओके, समजलं तुम्हाला? तिट दिट तिट कथा गदी गणधा, तिट कथा गदी गणधा, तिट कथा गदी गणधा, तिट कथा गदी गण. ओके, ही झाली टाळी. आता याची प्रॅक्टिस कशी करायची तुम्हाला मी सुरुवातीपासून एक एक बोल समजवतोय, त्याच्यानंतर टाळी सांगितली. आता याची प्रॅक्टिस हा पार्टी खूप महत्वाचा आहे. बरेच जण काय करतात,
बोल पाठांतर करतात, बोल तुम्हाला हातात घेतो, डायरेक्ट चौपटला वाजवण्याचा प्रयत्न करतात. चौपटला न वाजवता सुरुवातीला बोल एकपटला वाजवा. नेहमी लक्षात ठेवा, कुठलाही नवीन बोल घेतला किंवा प्रॅक्टिस करताना बोल हा एकपट पासून सुरुवात करायची, त्याच्यानंतर हळूहळू स्पीड वाढवायचं. ओके. बोल पाठांतर झाला, टाळीवर देखील आला, त्याच्यानंतर एकपटला वाजवा. कसा? या प्रकारे प्रॅक्टिस करा. एकपट, दुप्पट, तिप्पट. मी तुम्हाला चौपट वाजून दाखवतो कशी वाजेल. ओके, या प्रकारे. ओके, चौपट वाजेल. त्यामुळे प्रॅक्टिस व्यवस्थित करा, बोल पाठांतर करा. समजलं तुम्हाला प्रॅक्टिस कशा प्रकारे करायची? बोल आधी पाठांतर करून घेतल्यानंतर टाळीवर वाजवायची, त्याची एकपटल्या प्रॅक्टिस करायची, त्याच्यानंतर हळूहळू दुप्पट, तिप्पट व चौपट वाजवायची. आता याचा वापर कसा करायचा? या मुकड्याचा वापर तुम्ही अभंगाच्या सुरुवातीला देखील करू शकता व अभंगाच्या मध्ये देखील करू शकता. कशा प्रकारे ते क्लिअर करतो व त्याच्यानंतर हरिपाठामध्ये देखील करू शकता, हे तुम्हाला सांगतो. ओके, बघा अभंगामध्ये कसा वाजेल. समजलं तुम्हाला या मुकड्याचा वापर अभंगामध्ये कशा प्रकारे करायचा? या मुकड्याचा वापर तुम्ही अभंगाच्या सुरुवातीला देखील करू शकता. कसं बघा. सुंदर ते या प्रकारे, म्हणजे अभंग अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल. परंतु या गोष्टी कधी येतील? तेव्हा तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस असेल व तुमचा बोल हातात व्यवस्थित येईल. ओके. अभंगामध्ये समजलं याचा वापर कसा करायचा. दोन्ही ठिकाणी तुम्ही वापर करू शकता, अभंगाच्या सुरुवातीला देखील, अभंगाच्या मध्ये देखील. आता हरिपाठाच्या ठेक्यामध्ये कसा वाजेल बघा. समजलं तुम्हाला? या प्रकारे अभंगामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता, हरिपाठामध्ये देखील वापर करू शकता. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण मुकड्याची व्याख्या पाहिली, म्हणजे मुकडा कशाला म्हणतात. त्याच्यानंतर आपण मुकड्यातील बोल पाहिले, मुकड्यातील एक एक मात्रा व्यवस्थित समजून घेतली, त्याच्यानंतर त्याची बोल रचना एकत्रित पाहिली, त्यानंतर आपण या मुकड्याची टाळी पाहिली, टाळी शिकली, त्याच्यानंतर याची प्रॅक्टिसची पद्धत शिकली, सर्वात सोपी पद्धत होती, व त्याच्यानंतर आपण याचा वापर देखील पाहिलाय. तर मित्रांनो, या मुकड्याचा जास्तीत जास्त वापर करा, म्हणजे आधी प्रॅक्टिस व्यवस्थित करा. याचा वापर भजनामध्ये, हरिपाठामध्ये, कीर्तनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करा. कारण की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की अभ्यास नुसता घेऊ नका, त्याचा वापर देखील तेवढाच झाला पाहिजे. तर आता आपण भेटूया या सिरीज मधील 4थ्या भागामध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, याचा जास्तीत जास्त वापर करा. रामकृष्ण हरी.